सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी जे आहे ते लावल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे। खरं तर काल सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाला जे आहे ते सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। त्यानंतर मात्र रात्रभर पावसाने रिपरिप जे आहे ते सुरूच ठेवल्याचं पाहायला मिळालेलं होतं। खरं तर आज सकाळपासून सुद्धा जोरदार पाऊस जो आहे तो सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये बरसताना आपल्याला पाहायला मिळाला होता। दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते आज सोलापूर दौऱ्यावरती होते। संत नामदेव महाराजांच्या 657व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावरती आलेले होते। सुरुवातीला विमानतळावरती सोलापूर विमानतळावरती ते दाखल झाले। इथून हेलिकॉप्टरने ते पंढरपूरला जे आहे त्या ठिकाणी गेले। संत नामदेव महाराजांचा या ठिकाणी संजीवन समाधी सोहळा जो आहे तो पार पडल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं। संत नामदेवांच्या एकंदरीतच चरित्रावर त्यांनी खरं तर अनेक अनुभव जे आहेत, अनेक प्रसंग जे आहेत ते त्यांनी त्या ठिकाणी आपल्या भाषणामध्ये नमूद केल्याचं देखील पाहायला मिळालं। दुसरीकडे या पावसाचा फटका जो आहे तो देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्याला देखील बसल्याचं पाहायला मिळालं। कारण सोलापूर ते पंढरपूर हेलिकॉप्टरने गेलेले देवेंद्र फडणवीस येताना मात्र त्यांना खराब हवामानामुळे त्यांचं हेलिकॉप्टरने उड्डाण घेऊ शकलं नाही आणि त्यामुळे ते बायकार जे आहे ते सोलापूर विमानतळावर ते दाखल झाले। खरं तर कालपासूनच या पावसाने हजेरी लावल्यामुळे दुसरीकडे नोकरदार वर्ग जो आहे काल रात्रीच्या सत्रात त्यांना मोठा फटका देखील बसल्याचं पाहायला मिळालं। कारण अचानकपणे आल्या पावसामुळे अनेक नोकरदार वर्गाला जे आहे ते पावसाचा सामना करत आपल्या घरी जावं लागल्याचं चित्र पाहायला मिळालं। तर दुसरीकडे बळीराजा मात्र चांगला सुकावलेला पाहायला मिळतोय। कारण गेल्या महिनाभरापासून पेरण्या झाल्यानंतर एकही पाऊस झालेला नव्हता आणि त्यामुळेच दुबार पेरणीचं संकट जे आहे ते बळीराजावरती होतं। मात्र काल रात्रीपासून सुरू असलेल्या ह्या जोरदार पावसाचं आज शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळालेला आहे। कारण आज दिवसभर या पावसाने जे आहे ते सोलापूर जिल्ह्यामध्ये हजेरी लावल्याचं देखील चित्र पाहायला मिळालं। त्यामुळे एकंदरीतच कालपासून सुरू झालेल्या या पावसामुळे बळीराजा मात्र सुखावल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन हर्षल निकमसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।